शक्तिपीठ महामार्गासाठी नागेवाडी माऊली येथे प्रस्तावित ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाचे पथक आणि ड्रोन साहित्य घेऊन वाहन आज घटनास्थळी दाखल झाले। मात्र सर्वेक्षणास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनास्थळी निर्माण झालेली परिस्थिती पाहता ड्रोन साहित्य घेऊन आलेले वाहन आणि प्रशासनाचे पथक कोणतीही मोजणी न करता तेथून माघारी फिरले। शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वीही आपली भूमिका स्पष्ट केली असून शेती व जमिनीचे नुकसान होणार असल्याच्या भीतीमुळे ते या प्रकल्पाला विरोध करत आहेत। आजच्या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। मी थांबणार आता तर बघा नसेल तर आम्ही तुम्ही आता इथं जाता का सांगा। तुम्ही का थांबलाय पोलीस प्रशासनात करायचं काय? शेतकरी एक तुटीचा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची नाही कुणाच्या बापाची देणार नाही देणार नाही देणार नाही देणार नाही देणार नाही आता तर गाड्या दोनच्या पडताळण्यामध्ये तर या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून जमतोय आमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं शेतकऱ्यांचं तर शासनाला हे आंदोलन परवडणार नाही। तुमची सत्तेची नशा आहे ते या ठिकाणी या खानापूर तालुक्यातून उतरली जाईल एवढे या ठिकाणी जगतोय, बरोबर का? तुमच्या जेलची जागा या ठिकाणी कमी पडेल परंतु आम्ही कमी पडणार नाही। आमच्या इंचभर जमिनीला हात लावला तर या का आज रॉकेल ओतून घेतलंय। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट आहे। रक्ताचा पाठ व्हायला तर आम्ही गवसणार आहे। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा नुसता आज एक दीपक लाट नाही तर हजारो शेकडो दीपक लाट या ठिकाणी आहेत। सगळ्या शेकडो माय माऊल्या इथं उभा राहतील। येणाऱ्या आणि होणाऱ्या परिणामाला सरकार नव्हे तुम्ही जबाबदार राहिल्याची नोंद घ्यावी आणि हे नोटीस समजून जर का आमच्या कुठल्या भावाला धक्का लागला तर तुमचं काय होईल याची सुद्धा किंमत तुम्हाला मोजावी लागेल। प्रशासनानं मुख्यमंत्र्यांना या तालुक्यातल्या आमदारांना ताबडतोब हे सगळं रद्द करावं आणि अधिसूचना रद्द करून शेतकऱ्याच्या जीवाचा अंत बघू नये एवढंच तुम्हाला आम्ही कळकळीनं जाहीर आवाहन करून सांगतो। अन्यथा गाठ आमच्याशी आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांचा रद्द करा रद्द करा अरे खटक्या बोट खटक्या बोट नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची नागेवाडीच्या सुपीक मातीचा खानापूर तालुक्याच्या मातीचा वळवा तालुक्याच्या मातीचा कडेगाव तालुक्याच्या मातीचा पलूस तालुक्याच्या मातीचा शेतकरी एकजुटीचा हम सब अरे लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे। चार ठिकाणी या मोजणी अधिकाऱ्यांना आम्ही हाकलून लावलं तरी पण या ठिकाणी ड्रोन अधिकारी जात नाहीत म्हणून या ठिकाणी टोकाची भूमिका घ्यावी लागली आहे। येणाऱ्या काळात जर तुम्ही बाणावर आला नाही तर बाणावर कशा पद्धतीने आणायचं आम्ही आमचा जीव जरी या मातीत घालवला तरी आम्हाला काही मातीसाठी वावगं वाटणार नाही। कारण काळी आई आहे, काळी आई आपल्याला रक्षण देते, काळी आई आपलं रक्षण करते। तर त्यासाठी या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे जे तरुण बघतायत त्यांनी आता यामध्ये सहभागी व्हा। नेत्यांनो, आमदारांनो, पुढाऱ्यांनो, जिल्हा परिषद सदस्यांनो, तुमच्याही अस्तित्वाचा प्रश्न हा शक्तिपीठ झाल्याशिवाय राहून देणार नाही। क्रांतिसिंह नाना पाटलांचा क्रांतिसिंह नाना पाटलांचा या जिल्ह्यामध्ये समांतर दुसरा मार्ग असताना हा मार्ग कशासाठी तिकडे तीव्र विरोध केला म्हणून इकडे मार्ग घातला असे जर अधिकारी उत्तर देत असेल तर अधिकाऱ्यांना तुमची खैर नाही। तुम्ही IPS झालेलात, IAS झालेलात, भान ठेवून या भूमीवर पाय ठेवायचा। ही भूमी जी आहे खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा
ही क्रांतीची हुतात्म्यांची रक्त सांडलेली भूमी आहे. इंच आणि इंच जमीन आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्यात मिळवलेली आहे. जर आपण अजूनही शांतपणाने विचार केला नाही तर आम्हा सगळ्या माई माऊल्यांना, आम्हा सगळ्या तरुण भावांना ही जमीन वाचवण्यासाठी विचार करावा लागेल. प्रसंगी आम्ही आमच्या छात्या मोकळ्या केलेत गोळ्या घेण्यासाठी, पण तुम्ही जर निर्दयी असाल, तुम्ही जर माणूस नसाल तर अजूनही विचार करा आणि विचार करून तुम्ही या ठिकाणी पाय ठेवा. आज जो तुम्ही प्रयोग केलाय, फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तुम्हाला आमची विनंती आहे. आज तुम्हाला विनंती करतोय, पण पुढल्या वेळी विनंती नसणार आहे. अखंड सगळा समाज जागा होईल, तुमचं राजकारण होईल, पण शेतकऱ्यांचा जर केळीला धक्का लागला तर तुमची काही ठेवणार नाही. एवढाच इशारा खानापूर, वाळवा आणि पलूस तालुक्यामार्फत देतोय. तुम्ही म्हणाव्या, जर रद्द केलेला जर तो शक्तीपीठ आमच्यावर तुम्ही लादला तर त्याचे परिणाम वाईट होतील. आम्ही सगळ्यांनी ग्रामसभेचे ठराव केलेत. ग्रामसभा ही सर्वोच्च आहे, तिचा तुम्ही आज अवमान केलाय. संविधानाचा, लोकशाहीचा अवमान केलाय. तो अवमान करून तुम्ही ड्रोनचं नाटक केलंय. ही नाटकं बंद करा आणि कृपया तातडीनं या राज्यावरती करोडो रुपये कर्ज करण्यापेक्षा शिक्षण, आरोग्य, एसटी, अरे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा रे. आणि मग देवाचं नाव घेऊन, शक्तीपीठचं नाव घेऊन, आई आंब्याचं नाव घ्यायचं बंद करा. कुठल्याही देवाला हा शक्तीपीठ पाहिजे का? कुठल्याही देवीला पाहिजे का? शेतकऱ्यांना पाहिजे का? हा फक्त पुढाऱ्यांना, आमदारांना, मंत्र्यांना पाहिजे. कारण पुढले इलेक्शन तुम्हाला पैसे, कमिशन खाऊन, लाच खाऊन जिंकायचे आहेत. नाईलाजाने मला बोलावं लागते, माफ करा. तुम्ही सुद्धा आमचेच लेकरं आहात, पण आमच्या विरोधात काम केलं तर तुम्हाला सुट्टी नाही. एवढाच इशारा देतो. शेतकरी एकजुटीचा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. इन्क्लाब